वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा आपण एखाद्या गाडीचा वेग वाढवतो, म्हणजे 60 वरून थेट 120 वर जातो ना, तेव्हा इंजिनचा आवाज अचानक बदलतो. बरोबर. म्हणजे थ्रिल वाढतं आणि नक्की काय घडते हे अगदी स्पष्ट जाणवतं. तिथे कुठलाही गोंधळ नसतो. आकडे थेट आपल्या समोर त्या स्पीडोमीटरवर दिसतात आणि त्यांचा अर्थही अगदी सरळ असतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाकडे वळतो तेव्हा हाच स्पीडोमीटर अचानक खूप गुंतागुंतीचा वाटू लागतो. एखाद्याला असं प्रश्न पडेल की महसूल फक्त 41% वाढतो आणि तरीही नफा थेट 102% कसा काय उसळी घेतो? खरंय, हे आकडे पहिल्यांदा बघितल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. हो ना. तेव्हा त्या ताळेबंदाच्या इंजिनमध्ये नक्की काय चाललंय असा विचार आल्याशिवाय राहत नाही. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण बजाज ऑटोच्या Q4 FY26 म्हणजे चौथ्या तिमाहीच्या निकालांचं हेच उडउडून पाहणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण हे निकाल म्हणजे केवळ आकड्यांचा कोरडा खेळ नाहीये. बरोबर. बदलत्या ऑटोमोबाईल क्षेत्राची ती एक अतिशय स्पष्ट नाडी आहे. आणि ही नाडी ओळखणं खूप गरजेचं आहे, कारण हे आकडे फक्त बजाज ऑटोपुरत्या मर्यादित नाहीत. म्हणजे ते संपूर्ण क्षेत्राबद्दल काहीतरी सांगत आहेत, नाही का? अगदी. ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आणि विशेषतः ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेच्या एका मोठ्या बदलाकडे निर्देश करत आहेत. आणि म्हणूनच या चर्चेत आपण फक्त आकडेवारीची उजळणी करणार नाही आहोत. या नफ्यामागील रहस्य, त्यातले जे काही विरोधाभास आहेत आणि भविष्यातले धोके आपण समजून घेणार आहोत. हो, चला तर मग ती फोड करूनच बघूया. नक्कीच. तर थेट त्या लक्षवेधी आकड्यांवरूनच सुरुवात करूया. इयर ऑन इयर म्हणजे मागील वर्षाच्या याच तिमाहीशी आपण तुलना केली तर महसूल किंवा ज्याला आपण विक्री म्हणतो ती 17,832 कोटी रुपयांवर पोचली आहे. बापरे, हा आकडा खूपच मोठा आहे. हो. आणि मागील वर्षी याच तिमाहीत ती 12,646 कोटी रुपये होती. म्हणजे महसुलात जवळपास 41% वाढ झाली. इथपर्यंत ठीक आहे. पण खरा धक्का देणारा आकडा पुढे आहे. कंपनीचा निव्वळ नफा 1,802 कोटी रुपयांवरून थेट 3,492 कोटी रुपयांवर पोहोचलाय. 100% जास्त वाढ. अगदी 100% जास्त. आणि साहजिकच प्रति शेअर कमाई, ज्याला आपण EPS म्हणतो, तो 64 रुपयांवरून 131 रुपयांवर गेलाय. बरोबर. EPS म्हणजे एका शेअरमागे कंपनीने नक्की किती रुपये कमवले, जो थेट गुंतवणूकदारांच्या खिशात जाणारी संभाव्य रक्कम दाखवतो. पण माझं गणित इथं थोडं अडखळतंय. काय झालं? म्हणजे जर महसूल फक्त 41% वाढला तर नफा दुप्पट कसा काय होऊ शकतो? हा पैसा काय हवेतून तर नक्कीच आला नसेल. नाही, अजिबात नाही. हा पैसा काही हवेतून आलेला नाहीये. हे एका अतिशय प्रभावी आर्थिक संकल्पनेचं उत्तम उदाहरण आहे. अच्छा. हो, ज्याला फायनान्सच्या भाषेत ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणतात. ऑपरेटिंग लेव्हरेज. हो. जेव्हा एखादी कंपनी या लेव्हरेजचा योग्य वापर करते ना, तेव्हा महसुलातील छोटी वाढ ही नफ्यात खूप मोठी झेप घेऊ शकते. हे थोडं सविस्तर समजून घेण्यासारखं आहे. हो, प्लीज. कारण हे वरवर पाहता एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतंय मला. हे लेव्हरेज नक्की कसं काम करतं? बरं, असं समजा की एखादा मोठा गाडी बनवणारा कारखाना आहे. तो कारखाना चालवण्याचा एक ठराविक निश्चित खर्च असतो, ज्याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो. यात जागेचं भाडं येतं, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार येतात, मशिनरीचा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन येतं आणि प्रशासकीय खर्च येतो. ओके. आता कंपनीने 10,000 गाड्या बनवल्या काय किंवा 15,000 गाड्या बनवल्या काय, हा फिक्स्ड कॉस्ट सहसा बदलत नाही. म्हणजे भाडं तेवढंच राहतं, पगार तेवढेच राहतात. अगदी बरोबर. अच्छा. म्हणजे जेव्हा 41% जास्त महसूल आला तेव्हा त्या वाढीव महसुलासाठी कंपनीला काही नवीन कारखाना उभारावा लागला नाही किंवा कर्मचाऱ्यांचे पगार अचानक दुप्पट करावे लागले नाहीत. नेमकं हेच. फक्त व्हेरिएबल कॉस्ट वाढला. म्हणजे कच्चा माल आणि सुटे भाग यांचा खर्च. हो. त्यामुळे काय झालं, कारखान्याच्या क्षमतेचा अतिशय पुरेपूर वापर झाला. प्रत्येक अतिरिक्त गाडी जी कारखान्यातून बाहेर पडली ना, तिच्यावर या स्थिर खर्चाचा बोजा खूप कमी होता. लॉजिकल आहे. त्यामुळे कच्च्या मालाचा खर्च वजा जाता उरलेला जो बहुतांश पैसा होता तो थेट कंपनीच्या नफ्यात रूपांतरित झाला.
यालाच हायपर ऑपरेटिंग लेव्हरेजचा फायदा मिळणं असं म्हणतात. बापरे, हे स्पष्टीकरण खूपच सोपं आणि लॉजिकल आहे. पण फक्त खर्चाची बचत करून नफा थेट 100%नी वाढू शकतो यावर माझा अजूनही पूर्ण विश्वास बसत नाहीये. यात आणखी काहीतरी असावंच. हां, तुमचा संशय अगदी रास्त आहे. फक्त लेव्हरेजमुळे 100% नफा कधीच वाढत नाही. मग अजून काय होतं? इथे दुसरी महत्वाची गोष्ट कामी आली. ती म्हणजे बेटर मार्जिन्स किंवा नफ्याचं वाढलेलं प्रमाण. अच्छा. कंपनीने केवळ जास्त गाड्या विकल्या नाहीत, तर जास्त नफा मिळवून देणाऱ्या गाड्या विकल्या. आणि यासोबतच अहवालात असेही स्पष्ट संकेत आहेत की काही प्रमाणात कर सवलती मिळाल्या आहेत. आणि नॉन ऑपरेटिव्ह उत्पन्नाचा आधारही या वाढलेल्या नफ्याला मिळालेला दिसतोय. म्हणजे व्याजातून आलेलं उत्पन्न वगैरे. हो, तर या तिन्ही गोष्टी ऑपरेटिंग लेव्हरेज, उत्तम मार्जिन आणि इतर उत्पन्न या एकाच वेळी जुळून आल्या आणि त्यामुळेच नफ्याचा आकडा असा दुप्पट झाला. ओके, आता हे चित्र थोडं स्पष्ट होतंय. पण थांबा, काय झालं? हे झालं मागील वर्षाशी असलेलं गणित. इथेच मला एक मोठा विरोधाभास सापडला आहे. विरोधाभास? कोणता? जेव्हा आपण मागील वर्षीच्या याच तिमाहीशी तुलना न करता अगदी मागच्या तिमाहीशी म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी या आकड्यांची तुलना करतो ना, तेव्हा कथा अचानक वेगळंच वळण घेते. होय. तिमाही दर तिमाही आकडेवारी कायम पडद्यामागचं खरं चित्र दाखवते. बरोबर. कारण तीत कंपनीच्या अगदी सद्यस्थितीवर प्रकाश टाकत असते. आणि हे चित्र थोडं गोंधळात टाकणारं आहे. कसं काय? डिसेंबर 2025च्या तिमाहीत कंपनीची विक्री 16,204 कोटी रुपये होती. ती या नव्या तिमाहीत वाढून 17,832 कोटी रुपये झाली. हां. म्हणजे विक्री इथेही वाढली आहे. पण काय? ऑपरेटिंग नफा, ज्याला आर्थिक परिभाषेत आपण एबिट्टा म्हणतो, तो 3730 कोटींवरून घसरून 30,075 कोटींवर आला आहे. हां, ही खूप महत्वाची नोंद आहे. मग मला सांगा, जर तुम्ही जास्त गाड्या विकताय, जास्त महसूल मिळवताय, तर तुमचा मुख्य व्यवसायातून येणारा नफा का घसरतोय? का कंपनी जास्त गाड्या विकल्याचं दाखवण्यासाठी ग्राहकांना भरमसाठ डिस्काउंट देत आहे? हां, की उत्पादन खर्चात अचानक खूप मोठी वाढ झालीय? हा या पूर्ण निकालांमधला सर्वात कळीचा प्रश्न आहे. जेव्हा विक्री वाढते पण एबिट्टा खाली येतो ना, तेव्हा तिथे नक्कीच काहीतरी गडबड झालेली असते. बरोबर. पण आधी थोडक्यात सांगाल का, हा एबिट्टा म्हणजे नक्की काय? एखाद्याला प्रश्न पडेल. नक्कीच. एबिट्टा म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस आणि डेप्रिसिएशन. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर कर्ज, कर आणि मशिनरीचा घसारा वजा करण्यापूर्वी कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायातून किती रोख नफा कमावला हे यातून समजतं. म्हणजे फक्त आणि फक्त मूळ व्यवसायाचा नफा. अगदी. हा आकडा कंपनीच्या मुख्य व्यवसायाच्या आरोग्याचं खरं लक्षण मानला जातो. आणि तोच आकडा घसरलाय, म्हणजेच त्यांच्या ऑपरेटिंग प्रॉफिटेबिलिटीवर कुठेतरी नक्कीच दबाव आलाय. नक्कीच. यालाच फायनान्समध्ये मार्जिन प्रेशर म्हणतात. यामागे 2-3 प्रमुख कारणे असू शकतात. पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे कमॉडिटी किमती. कच्चा माल. हो. गाड्या बनवण्यासाठी लागणारं स्टील, ॲल्युमिनियम, प्लास्टिक यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात अल्पकालीन वाढ झाली असावी. अच्छा. ज्याचा थेट फटका त्यांच्या नफ्याच्या प्रमाणाला बसला. आणि दुसरं कारण म्हणजे वाढलेली स्पर्धा. स्पर्धा? पण बजाज तर खूप मोठी कंपनी आहे ना. मोठी असली तरी बाजारात आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी किंवा नवीन गाड्या प्रस्थापित करण्यासाठी त्यांना जाहिराती, मार्केटिंग आणि डीलर इन्सेंटिव्हजवर खूप मोठा खर्च करावा लागला असू शकतो. म्हणजे नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी स्वतःच्या खिशाला थोडी झळ लावून घेत आहे असं म्हणायचं का? हो, असंच म्हणावं लागेल. बऱ्याचदा नवीन मॉडेल्स बाजारात आणताना सुरुवातीचा खर्च खूप जास्त असतो. त्याला लॉन्च कॉस्ट म्हणतात. हे नवीन प्लॅटफॉर्म सेट करण्याचा खर्च असतो, ज्यामुळे ऑपरेटिंग मार्जिन काही काळासाठी आकुंचन पावतं. अच्छा. हे एक प्रकारचं भविष्यासाठी केलेलं गुंतवणूक वजा खर्च असं आपण म्हणू शकतो. पण मग इथेच दुसरा मोठा प्रश्न निर्माण होतो. जर त्यांचा ऑपरेटिंग नफा असा घसरला आहे, तर मग अंतिम निव्वळ नफा कसा काय वाढला? कारण तो आकडा तर 2750 कोटींवरून वाढून 3492 कोटी झाला आहे. म्हणजे मूळ व्यवसायातून पैसा कमी मिळतोय, पण बँकेत जास्त पैसा जमा होतोय, हे कसं काय शक्य आहे? इथेच तर कंपनीच्या मजबूत ताळेबंदाची म्हणजेच बॅलन्स शीटची खरी ताकद दिसून येते. अच्छा. याला आपण गाडीतल्या एका शॉक ॲब्झॉर्बर सिस्टम सारखं म्हणू शकतो. बजाजसारख्या जुन्या आणि मोठ्या कंपन्यांकडे प्रचंड मोठी रोख रक्कम म्हणजे कॅश रिझर्व्हज असतात. त्यांनी वर्षानुवर्ष कमावलेला पैसा. अगदी.
आणि ही रक्कम ते फक्त बँकेत पडून ठेवत नाहीत. ते इतर ठिकाणी गुंतवतात, जसे की बॉन्ड्स, म्युच्युअल फंड किंवा इतर आर्थिक साधने. आणि त्यावर त्यांना परतावा मिळतो. बरोबर. या गुंतवणुकीवरील परतावा खूप मोठा असू शकतो. या तिमाहीत त्यांचा ऑपरेटिंग नफा जरी कमी झाला असला ना, तरी या नॉन ऑपरेटिंग उत्पन्नाने तो खड्डा पूर्णपणे भरून काढला. बापरे. म्हणजे मुख्य व्यवसायाला थोडा धक्का बसला तरी त्यांच्याकडे आधीच असलेल्या पैशातून येणाऱ्या व्याजाने आणि परताव्याने कंपनीला सावरलं म्हणायचं. अगदी तसंच. आणि यासोबतच आधी उल्लेख केल्याप्रमाणे कराच्या तरतुदींमध्ये मिळालेला जो फायदा आहे तोही अंतिम नफा वाढवण्यास मदत करतो. मुख्य व्यवसायात थोडासा दबाव येऊनही कंपनीचा एकंदर डोलारा इतका भक्कम आहे की अंतिम नफ्यावर त्याचा अजिबात नकारात्मक परिणाम झाला नाही. खरंच हे एका अत्यंत परिपक्व आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनीचं लक्षण आहे. हो ना. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की कंपनीचा आर्थिक पाया खरोखरच खूप भक्कम आहे. पण हे सगळे झाले आकडे आणि बॅलन्स शीटवरचे ताळेबंद. या आकड्यांच्या जगातून आपण आता थोडं जमिनीवर येऊया, शोरूममध्ये येऊया. कारण हे आकडे काही हवेतून तर तयार होत नाहीत. नक्कीच नाहीत. शोरूममध्ये जाऊन लोक नक्की काय विकत घेत आहेत, ज्यामुळे ही जादू घडली. कंपनीची अशी कोणती रणनीती आहे जी ग्राहकांना एवढी आकर्षित करत आहे? इथेच कंपनीची प्रॉडक्ट मिक्स रणनीती खूप महत्वाची ठरते. अहवालात या यशाच्या मुख्य इंजिनबद्दल अतिशय स्पष्टपणे मांडणी केली आहे. काय म्हटले त्यात? त्यांनी 2 मुख्य गोष्टींवर भर दिला आहे. देशांतर्गत बाजारात प्रीमियम मोटरसायकलची वाढती मागणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्यातीतील मजबूत सुधारणा. हे प्रीमियम मॉडेल प्रकरण मला एका वेगळ्या उदाहरणाने समजून घ्यायला आवडेल. हे थोडं एका साध्या रेस्टॉरंटसारखं आहे असं आपण म्हणू शकतो का? कसं काय? समजा एक रेस्टॉरंट आहे जे वर्षानुवर्ष 100 रुपयांची साधी जेवणाची थाळी विकत आलंय. एका थाळीमागे त्यांना 10 रुपये नफा मिळतो. पण तिथे जागा, वाढपी आणि गॅस तितकाच लागतो. बरोबर. आता त्याच रेस्टॉरंटने एक नवीन मेनू काढला, 500 रुपयांची गव्हर्नमेंट डिश. ही डिश बनवायला जागा तेवढीच लागते, कच्चा माल थोडा महाग असतो, पण या 500 रुपयांच्या डिशवर त्यांना थेट 100 रुपये नफा मिळतो. हे उदाहरण अगदी चपखल आहे. बजाजच्या बाबतीत या गव्हर्नमेंट डिशेस म्हणजे त्यांच्या प्रीमियम आणि स्पोर्ट्स बाईक्स आहेत. अच्छा. आणि 100 रुपयांची थाळी म्हणजे त्यांच्या कम्युटर गाड्या, ज्या फक्त घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त मायलेज देण्यासाठी बनवल्या जातात. मग याचा अर्थ असा होतो का की लोक आता साध्या थाळीकडून गव्हर्नमेंट डिशकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत? होय, आणि यालाच उद्योगाच्या भाषेत आपण प्रीमियमायझेशन म्हणतो. प्रीमियमायझेशन. पूर्वी कंपन्यांचा भर मोठ्या संख्येत स्वस्त गाड्या विकण्यावर असायचा. त्यातून येणारा महसूल खूप मोठा दिसायचा, पण नफा खूप कमी असायचा. मार्जिन कमी असायचं. पण आता ग्राहकांची पसंती बदलत आहे. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागात ग्राहकांना जास्त पॉवर असलेल्या, आकर्षक दिसणाऱ्या आणि एक स्टेटस सिम्बॉल वाटणाऱ्या गाड्या हव्या आहेत. म्हणजे लोकांची क्रयशक्ती वाढली आणि त्यांना आता फक्त प्रवास नकोय, तर एक अनुभव हवाय. बरोबर. आणि जेव्हा एखादी कंपनी एक प्रीमियम गाडी विकते ना, तेव्हा त्यातून मिळणारा नफा हा अनेक साध्या गाड्यांच्या एकत्रित नफ्या इतका असतो. बापरे, म्हणजे कमी कष्टात जास्त फायदा. अगदी. बजाजने याच गोष्टीवर सध्या लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांच्याकडे मजबूत ब्रँड व्हॅल्यू आहे. ते फक्त स्वतःच्याच प्रीमियम गाड्या विकत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत भागीदारी करून त्यांचेही गव्हर्नमेंट प्रोडक्ट्स भारतात आणि बाहेर विकत आहेत. आणि यामुळेच कमी गाड्या विकूनही कंपनीच्या ताळेबंदात रोख रक्कम इतक्या वेगाने वाढत आहे. अगदी बरोबर. आणि ह्या गव्हर्नमेंट डिशेस ते फक्त भारतातच नाही तर परदेशातही विकत आहेत. अहवालात या एक्सपोर्ट रिकव्हरीचा उल्लेख आहे. हे निर्यातीचं गणित इतकं महत्वाचं का आहे? निर्यातीतील सुधारणा हा या ताळेबंदाचा एक अत्यंत मजबूत आधारस्तंभ आहे. कारण कसं आहे, कोणत्याही कंपनीसाठी एकाच बाजारावर अवलंबून राहणं कायम धोक्याचं असतं. बरोबर आहे. जेव्हा स्थानिक बाजारात मंदी असते किंवा सणांचा हंगाम संपलेला असतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजार कंपनीला तारून नेतो. अच्छा. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशिया यांसारख्या बाजारपेठांमध्ये जेव्हा कंपनीच्या गाड्या आणि 3 व्हीलर्स विकल्या जातात, तेव्हा ते एक प्रकारचं नॅचरल हेज म्हणून काम करतं. नॅचरल हेज म्हणजे नैसर्गिक संरक्षण. हो. म्हणजे भारतात जर समजा पावसाळा कमी झाला आणि मागणी घटली, तर दुसरीकडे कुठेतरी जगात मागणी असेलच, ज्यामुळे कंपनीचा गाडा चालत राहील. अगदी तसंच. हे खरोखर खूप हुशारीचं धोरण आहे. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. नफा वाढतोय, प्रीमियम गाड्या विकल्या जातायत, निर्यात सुधारतेय. पण व्यवसायात कायम सगळंच आलबेल नसतं.
या भरधाव इंजिनला भविष्यात कोणते स्पीड ब्रेकर्स लागू शकतात? कारण मी अहवाल वाचला तेव्हा त्यात काही धोक्याची घंटाही वाजलेली दिसली. नक्कीच. मॅनेजमेंटने त्यांच्या विश्लेषणात काही चिंतेच्या बाबी अगदी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. सगळं चित्र काही गुलाबी नाहीये. मग सर्वात मोठी चिंतेची बाब कोणती? सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे ग्रामीण भागातील मंदी. हे जरा सविस्तर समजून घेऊया. कारण एकीकडे आपण म्हणतोय की लोक 500 रुपयांची गव्हर्नमेंट डिश विकत घेतायत आणि दुसरीकडे ग्रामीण भागात मंदी आहे. हा विरोधाभास का? कारण भारत हा काही एकसंध बाजार नाहीये. इथे दोन वेगळ्या अर्थव्यवस्था एकाच वेळी चालतात. ज्याला अर्थतज्ञ के शेप्ड रिकव्हरी म्हणतात ना, तसा हा प्रकार आहे. के शेप्ड रिकव्हरी. हो. शहरी भागात राहणाऱ्या कॉर्पोरेट नोकऱ्या करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे. ते प्रीमियम गाड्या सहज घेत आहेत. पण ग्रामीण भागात चित्र पूर्ण वेगळं आहे. तिथे अजूनही महागाईचा मोठा फटका बसत आहे. मान्सूनची अनिश्चितता आणि कृषी क्षेत्राच्या उत्पन्नावरील मर्यादा यामुळे ग्रामीण ग्राहकांची क्रयशक्ती खूप घटली आहे. आणि ग्रामीण ग्राहक प्रामुख्याने त्या 100 रुपयांच्या खाळीचे म्हणजे कम्युटर बाईक्सचे मुख्य खरेदीदार आहेत. बरोबर ओळखलत. जेव्हा ग्रामीण ग्राहकाकडे पैसे नसतात तेव्हा तो नवी गाडी घेण्याचा निर्णय साहजिकच पुढे ढकलतो. यामुळे कंपनीच्या एंट्री लेव्हल गाड्यांच्या विक्रीवर मोठा दबाव येतो आणि कंपनी पूर्णपणे प्रीमियम गाड्यांवर अवलंबून राहू शकत नाही. का नाही राहू शकत? कारण कारखान्याची मोठी क्षमता या साध्या गाड्या बनवण्यासाठीच तर तयार केलेली असते. जर तिथे विक्री घटली तर आधी आपण ज्या ऑपरेटिंग लेव्हरेजबद्दल बोललो ना, ते उलटं फिरायला सुरुवात होते. बापरे, म्हणजे स्थिर खर्चाचा बोझा वाढू लागतो. अगदी. आणि हा खरोखरच मोठा धोका आहे. आणि याशिवाय कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता आणि जागतिक राजकारणामुळे निर्यातीतील जे अडथळे येतात ते धोके तर आहेतच. हो, ते तर सतत असतातच. तर मग एका बाजारात इतकी मोठी तेजी आणि दुसऱ्या बाजारात इतकी मोठी मंदी, गुंतवणूकदारांनी या निकालांचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? जर आपण अल्पावधीचा विचार केला तर बाजारात या निकालांचे स्वागत अत्यंत सकारात्मक होण्याचीच शक्यता आहे. अच्छा. अहवालाला मिळालेले जे स्ट्रॉंग रेटिंग आहे ते हेच दर्शवते की सध्या तरी कंपनीने सर्व आव्हानांवर यशस्वी मात केली आहे. दुप्पट झालेला नफा आणि प्रीमियम गाड्यांमधून येणारी भरघोस रोख रक्कम यामुळे गुंतवणूकदार सध्या नक्कीच खुश राहतील. पण इथे एक पण आहे. पण दीर्घकालीन विचार केला तर एक अतिशय मोठं वादळ ऑटोमोबाईल क्षेत्राच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि ते म्हणजे ईव्ही किंवा इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती. अहवालात ईव्ही मधील संधींवर मॅनेजमेंटने विश्वास दर्शवला आहे, हे खरं आहे. पण हा बदल सोपा नाहीये. आणि इथेच मला वाटतं की या सखोल विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा मुद्दा समोर येतो. बजाजसारख्या जुन्या कंपन्यांनी गेली कित्येक दशकं पेट्रोल इंजिनमध्ये आपली एक मक्तेदारी निर्माण केली आहे. बरोबर. त्यांचे कारखाने, त्यांचे डिझाईन्स, त्यांचे मेकॅनिक्स हे सगळं काही पेट्रोलवर चालणार आहे. आता अचानक जेव्हा बाजार ईव्हीकडे वळतोय तेव्हा हे जुने इंजिन त्यांच्यासाठी एक अडथळा ठरू शकतं का? हेच ते इनोव्हेटर्स डिलेमा नावाचं संकट. कंपनीला एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावं लागतं आहे. कसं? एकीकडे त्यांना त्यांच्या पेट्रोल गाड्यांमधून जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे, कारण तोच त्यांचा सध्या मुख्य व्यवसाय आहे. आणि दुसरीकडे याच नफ्यातील मोठा हिस्सा त्यांना नवीन ईव्ही तंत्रज्ञानात ओतायचा आहे. जेणेकरून भविष्यात ते स्पर्धेत टिकून राहतील. अगदी. म्हणजे धावत्या गाडीचे टायर बदलण्यासारखा हा प्रकार आहे. अगदी तसंच. आणि इथेच त्यांची स्पर्धा नवीन प्युअर ईव्ही स्टार्टअप्स सोबत आहे. ओला, एथर सारख्या कंपन्या. हो. या स्टार्टअप्सकडे कोणताही जुना पेट्रोलचा वारसा नाही, जुने कारखाने नाहीत. ते शून्यातून थेट इलेक्ट्रिक गाड्याच बनवतात. त्यामुळे ते जास्त वेगाने निर्णय घेऊ शकतात आणि बाजाराप्रमाणे स्वतःत बदल करू शकतात. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रस्थापित कंपन्यांकडे एक असा हुकमी अक्का आहे जो या स्टार्टअप्सकडे नाहीये. कोणता? प्रचंड पैसा. आज आपण पाहिलं की बजाजकडे किती मजबूत कॅश फ्लो आहे. या पैशाच्या जोरावर ते उत्तम तंत्रज्ञान विकत घेऊ शकतात, भव्य मार्केटिंग करू शकतात आणि किमती कमी ठेवून स्टार्टअप्सना स्पर्धेतून बाहेरही काढू शकतात. हीच तर खरी लढत आहे. पैसा आणि अनुभव विरुद्ध वेग आणि नाविन्य. कंपनीच्या बॅलन्स शीटवरील ही भक्कम रोख रक्कम त्यांना ईव्हीच्या शर्यतीत पुढे नेईल की त्यांच्या पारंपरिक पेट्रोल इंजिनवरील अवलंबित्वाचा भार त्यांना मागे खेचेल? ईव्ही क्षेत्रात गुंतवणूक करून तिथेही गव्हर्नमेंट डिशेस बनवण्यात ते यशस्वी ठरतील का, हे पाहणं खूप रंजक असेल. हा प्रश्न खरोखरच खूप औत्सुक्याचा आहे. आज आपण बजाजच्या चौथ्या तिमाही निकालांचं हे हुडहुडून पाहिलं. 41% महसूल वाढीमागे लपलेली ती 100% नफ्याची झेप
ऑपरेटिंग लेव्हरेजची ताकद, प्रीमियम गाड्यांची गव्हर्नमेंट रणनीती आपण समजून घेतली. हो, आणि दुसरीकडे एबिट्टामधील घसरण आणि ग्रामीण भागातील मंदीसारखे धोकेही आपण पाहिले. अगदी. पण सरतेशेवटी एखाद्याला विचार करायला लावणारी गोष्ट हीच आहे. जेव्हा येत्या काही वर्षांत रस्ते पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनाने भरलेले असतील, तेव्हा हेच आर्थिक इंजिन तितक्याच वेगाने धावेल का? या पारंपरिक यशाचा मोठा वारसा त्यांच्यासाठी एक अजेय ढाल बनेल, की बदलाच्या मार्गातला एक मोठा अडथळा ठरेल? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. आजच्या या सखोल चर्चेसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.